फर्स्ट ब्लॉग आहे, पहिला ब्लॉग आहे आणि आम्ही आज कोकणात आले. दिवस दुसरा आहे. आजपासून आम्ही ब्लॉगिंग चालू केली. पहिला दिवस असंच होता आमचा, फ्लाईटमध्ये गेला पूर्ण आणि बाकी सगळे चालले आहेत. आम्ही आता बंदरावर आलोय, वेंगुर्ला बंदरावरती आलेलो आहोत वेंगुर्ला. आणि ही सगळी आमची फॅमिली पूर्ण बंदर. आता तुम्हाला आम्ही बंदर दाखवतो या. आता गोला खायला आलोय आम्ही. ठीक आहे. खूप दमलो. गरमी खूप. ते बघा तिकडे अर्धी जण. आता आम्ही वेंगुर्ला मच्छी मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि बंद व्हायच्या टायमाला आलेलो आहोत. काय मच्छी आहे? आम्ही मच्छी घेतलेली आहे ना. आता आम्ही चाललो दुसऱ्या प्लेसवरती, चेंदवनला बनवायचं आहे आम्हाला. आणि देवीचं दर्शन पण आम्ही तुम्हाला दाखवू. चेंदवनला आहेत. हा एक अजून एक आहे. ते काय आहे आता बघू. भाजी मार्केट आहे. हा भाजी मार्केट नाही, अरे वरती लिहिले वरती बघू. अख्खा मिक्स मार्केट, अख्खा मिक्स कोकम बिकम अख्खा मिक्स मार्केट आहे. बघू शकता तुम्ही. कधी तुम्ही आणि यांचं तल्यान मल्यान चाललंय, काही घेत नाही. कलाल घेऊ दे. लाल भात होईल. ही मच्छी घेतलंय आणि आमचा मच्छीवाला. ही मच्छी घेतल्या. हे आमचा मच्छीवाला. मच्छीवाले मच्छी कशी? 100ला पाव. कोकणात आल्या आणि कोकम नाही खाला. कोकणात आल्या आणि कोकम नाही खाला. दे काय फायदा. त्याला जाम हाऊस आहे. तुम्हाला होम इंग्लिश म्हणतात. इंग्लिश. हरवलेला माणूस एकटाच एकटाच भटकतय. याची चप्पल तुटलंय. चप्पलची व्यवस्था. चप्पलची व्यवस्था करते. चप्पल भेटणारच नाही, कारण काय सगळं मच्छी मार्केट न भाजी मार्केटच आहे. चप्पलचं दुकान. चप्पलचं दुकान सोडून मेडिकलच्या शॉप मध्ये गेलं. गाईज आता आम्ही माझा जो फ्रेंड होता लहानपणीचा त्यांच्या गावाला आलेला आहोत. त्यांच्या घरी आलोय आता. आणि त्यांचं घर क्यूट ना गोऱ्या गोऱ्या दिसतात. अरे त्यांचं घर आहे, एवढा मोठा घर भारी आहे. काय सांगू. पण गरमी जाम आहे. त्याच्यात कोकम ठेवलं तिथं सुकत. त्यांचं घर आहे पूर्ण आतमध्ये. थंडावा वाटतंय, एकदम थंडावा. जाम मोठं घर आहे, जाम मोठा. आमची सगळी फॅमिली बसलेली आहेत. मामा काका. भटवाडीमध्ये आलेलो आहोत. भटवाडी. आणि ते भटवाडी म्हणजे इथले जे स्थानिक आहेत ते आमच्या केव्हाचे शाळेतील मित्र आहे. त्यांच्या घरी आम्ही आता आलेलो आहे. आणि सगळे जण बसलेले आहेत. सर्व बसलेलो तर मस्त हवा इथे. आनंद घेत आहोत. झाडे आहेत आमचे. काजूचं झाड आहे. काजू बघा आता तिला टाकला. 3 काजू पाडले. एवढे भारी होते ना. चला चालले. काय बोल. मस्त पाण्याचा स्वाद येतो. त्यांना मजा वाटते ना. मी लेट आली जरा.
शेवटी कोकणात पद्धत असते. तर आम्ही चाललो दुसऱ्या जागेवर. आम्हाला तिथे जाऊन जेवायला बनवायचं आहे. अजून जेवायचा आहे. सगळे फॅमिली चाललेलो आहोत आणि त्यांची विहीर आहे. एक नंबर आहे, एक नंबर. मस्त वाटतं. त्यांची बावरी मस्त शपथ. पाणी नाही आहे, छान मोठी आहे. आम्ही चाललो होतो दुसऱ्या जागेवर. चला. घाबरते बघ किती. काही नाही करणार. किती मस्ती आहे ना, किती मस्ती आहे. आता मी आलो ना नक्कीच. मला माहित असतं आता नक्की येईल. अगं दोघांची मैत्री. तेव्हा मी चाललो, मी दुसऱ्या गाडीत आहे. मी दुसऱ्या गाडीत आहे. चला आता गाईज आम्ही मळ्यात आलेलो आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागे. बघा गाईस, आमचा छोटा, हा मोठा पाठून येत आहेत. अजून खूप मोठा, मला खूप मोठा. मी पुढे सनसेट पण बघायला भेटेल तुम्हाला. बघू शकता तुम्ही. हा बघा छोटा. बघू शकता तुम्ही. चाललोय आम्ही सगळे. खूप लांब आहे, खूप खूप जास्त. आता पोहोचू. दाखवतो आम्ही सनसेट तुम्हाला. हे सगळी जण थांबल्या. कारण नारळ तोडताना नारळ पाणी पिवायचं आहे म्हणून. नारळ आणि व्ह्यू बघा काही शपथ. एक नंबर क्लायमेट आहे. नारळ पाणी आम्हाला प्यायचं आहे. काकाने काढून दिलं आहे. आता सगळेजण येतील. ते सगळे मंडळी येतील आता नारळ पाणी प्यायला. ते माती काढत आहेत ते समुद्रातले. बोर्ड बघा. काकाने नारळ काढलेला आहे. यांना डुप्लिकेट आणले आम्ही नारळ तोडायला. हे डुप्लिकेट माणसं तोडायला येत नाही. ट्राय करताना. हे काका मास्टर आहेत, मास्टर नारळ काढायला बघा. पट्टापट पट्टापट याडतात, पट्टापट. आणि यो वेट नारळ पाणी प्यायचा वेट आहे. वेट करता. आमच्या बायका बघा. जया बिजा त्याला काही न काही आहे सगळ्या. अर्धी नारळ पाणी पितात म्हणजे अजून फोडतात. आणि हे लोक बसल्या. किती नारळ पाणी पिले? एकही नाही का? हिला पण नारळ नव्हतं, तिला नारळ पाणी प्यायला. सगळ्यांना लास्टला नारळ पाणी पिते. तिच्या बापासने 5 नारळ केलं. तिच्या बापास विचारे पप्पाला इच्छी दया नाही आली. अजून पट्टी बाबा नारळ पाणी पिलं. आणि हे बघा काहीतरी दुखतान पण दुखतान. दया जाऊ त्याला काहीतरी खाय. बडा भाई छोटा भाईचा फोटो नका. रेंज येतंय जातंय. चाललो आता खाली. काहीतरी येते किडा बिडा येते हातावा बितावा. चाललो आता आम्ही परत खाली. कारण की रेंज येत नाही. फायदाने झालं. एक कांडी येते, एक कांडी ती पण जाते. फोन लावल्यावर ती पण कांडी जाते. कोणची एक्झिट आहे ती? काय आहे रेंज? अरे तू चल गप्राव. रेंज काही आहे बघा. मल्यातून बेट्टा आणल्यान. बेट्टा ते सोलतान ते बेटा सोलतान. वाजल्या 11:15. जेवण वगैरे हे काम करतात. लगे मुंबईला घेऊन जायला. आता हे सगळं सोलून आता आम्ही झोपू आणि मग सकाळी उठू. हाय गाईज, आज दिवस दुसरा आहे. आता आम्ही चाललोय भोगवे बीचला बोटिंग करायला.
बोटिंग करायला. आम्ही पुढचं जे होईल ते तुम्हाला दाखवू. आता आम्ही सगळं चाललोय. आता खूप घाई झालेली आहे. वगैरे गाडी बॅग वगैरे ठेवायचे आहेत, तर त्यानंतर तुम्हाला आम्ही दाखवू. काय काय होतंय ते. चला बाय. खूप झोप येते. रात्री खूप लाईट गेलेली, पूर्ण रात्र लाईट गेलेली आमची. गाईज आम्ही आता थांबलोय, दुसऱ्या जागी आलो स्टेला. एक गाडी उलटी गँगची गाडी आहे. उलटी गँग. उलटी मेंबर 1, उलटी मेंबर 2, उलटी मेंबर 3. हे सगळे उलटी गँग आहेत आणि एकच गाडी नव्हती, या सगळ्या उलट्या गँग. चाल तिथं नुसती झाडा बघतान, काही भेटतान का करदा जांभला, आणि लगेच टिपाला बसतान. आता गाडीतून उतरून टिपाला गेल्या. आम्ही नाही उलटी करू, आम्ही नाही उलटी करत. आम्ही काय चाललो आम्हालाच नाही माहिती. जाम डोंगरान चाललो. जमलो चालत जामला आम्ही. आणि गरम जाम होतंय आम्हाला. गाडीची नाही रेंजच नाही. आम्हाला ना अजिबात नाही. आणि आम्ही एक नाटक केला की आम्हाला एक फोन करायचा आहे. आणि तेवढा दिलदार होता. त्याचा वायफाय होता. त्याला आम्ही सांगितलं आम्हाला फोन करायचा. आमची एक गाडी पुढे गेलेली. तर त्याने आम्हाला वायफाय दिला आणि आम्ही एवढ्या पटापट फोटो गाईज आम्ही बीचवर चाललोय. आम्ही सगळी बीचवर चाललोय आता फॅमिली. मगाशी आम्ही आलेलो, आता सगळी फॅमिली चाललोय आम्ही बीचला. तुम्ही बघू शकता पुढे पण, मागे पण बघू शकता. चला भेटूया पुढे. गाईज आम्ही आता परत आलेलो आहोत बीचवरती. मगाशी आम्ही 5 जण आलेलो, आता सगळी फॅमिली आल्या. नुसती मस्ती झाली, नुसती मस्ती. बघा व्ह्यू काय भारी आहे. पाणी बघा कसं पडतंय. पोरांची मजा चाललंय. आमची आई दमली, बेसली दमून. लाटा जाम वाढल्या, जाम मोठ्या येतात आता. पब्लिक चालला होता आम्ही रूमवरती. भिजणार नाही. डोक्याच्या केसापासून बुरापर्यंत अख्खा भिजलंय सगळी जण. ही आमची फॅमिली नाही, आमची फॅमिली आहे सगळं. आम्ही चाललो. चला फ्रेश दिसून. आता आम्ही उतरलोय थोडा. बायकांचा नेहमीप्रमाणे असतो ते करवंद. बघू शकता तुम्ही, बघू शकता, हे बघू शकता. फक्त करवंदासाठी हे लोक एवढी मेहनत करतात. रस्त्याच्या मध्ये थांबल्यात आणि चालल्यात आता पुढे. बघू आता कसं काय ते. बघा हा बघा छोटा पण आमचा. भाभी काय कर. काही सगळी जणांना भर रस्त्यान करदा खुरताना या. हे बघा एक झाडाला टांगल्यान बायका सगळी. आणि एकदम सुनसान जागा आहे, सुनसान. ते साईडला चिपी विमानतळ आहे. त्याच रस्त्याने एक भेटलंय जाम झाडा तीन करदाची. आणि ती झाडा खुरतात. हे बघा हाय एक मामी आहे छोटा. केव्हा आया बी आमची उतरले. तिला शेंगला नको उतरू, ते बी उतरलंय. आया मम्मी मावशी सगळी आतमध्ये जाऊन करदा खुरतात. आमची आई ऐकतच नाही, जाम आतमध्ये गेले. आणि बघा करदा जमा केलं. ही बघा ही आई ऐकच नाही आणि आईला धावरत आणलंय. चल जास्त आतमध्ये नको जाऊ. हे बघा आईने पण जमा केल्यान करदा. आता चालू परत बाहेर. आणि एक गाडी तर एकदम जाम लांब आहे,
ते आमच्यासाठी थांबले नाही करदा खुडत बसले. आता आम्ही ते लोकेशनवर चाललो. चला गाईस करवंदासाठी गेली आणि एक बघा काय केलं. स्ट्रगल. आणि अजून ही तर बरणी भरलीच, आता हे आणि डबा पण. काय बोलणार. पाठीमागं पण येतील. आणि एक जेंट्स माणूस आहे, मोठा माणूस. 2 जेंट्स येतील. ही सगळी काहीच. आता आम्ही कुडालला आलोय जेवण्यासाठी, जिथे आमचे रिलेटिव्ह आहेत जरा ओळखीचे त्यांचे. काहीच आता आम्ही कणकवलीमध्ये आलोय आंबे खायला. तू घे बघा, सगळे आंबे खातात. ते खाऊ रे आंब्याना सगळे. सगळे आंबे खातात. सगळ्या प्रकारचे आंबे जे पाहिजे ते बघा आंबे. इथूनच आम्ही आता आंबे घेतलेत. बघा आंबे किती शपथ. ही असते कोकणात मजा आंबे खावाची. काहीच आता आम्ही गणपतीपुळेला आलेलो आहोत आणि काल रात्री जाम रात्री आलेलो म्हणून डायरेक्ट आणि डायरेक्ट झोपलो आम्ही. आता उठलो. आता सकाळ झाली. आता आम्ही समुद्रावर चालल्या पोहायला. सगळे पोरां वगैरे येते मस्ती करायला. आणि आता आम्ही इथे राहत आहोत. बघा बघू शकता तुम्ही. व्ह्यू बघा इकडूनचा गाईस. एवढा भारी व्ह्यू आहे ना. बघा आता आम्ही इथे राहतो. खूप छान मस्त बंगला आहे. मधल्या तर फार्म आहे. हां तेच काहीतरी. असा आम्ही इथे जेंट्स थांबल्यात या रूममध्ये. या रूममध्ये जेंट्स थांबल्यात. तिथे वॉशरूम आहे, पण सेम तोच रूम आहे. आणि बघा इथे विहीर. आणि खाली इथे सगळ्यांचं पाणी खाली व्हायलं. कोकणात अख्ख्यांचं पाणी खपलंय. आम्ही राहिलाय. हा एक रूम आहे, बाथरूम. तो किचन आहे. तो बाथरूम आहे साईडला. अशा प्रकारचा हा आमचा काय फार्म बंगला काहीतरी आहे. जिथं आम्ही राहतो. तुम्ही कॅमेरा बघा फक्त ते ना. तुम्ही चप्पल कोणची घातली तुम्हाला सांगितलं. नावाचा पण बघा किती आहे. वारा पण जाम आहे. मग अशी बीचवर पण गेलतो. फोनच हरवलेला. फोनच भेटत नव्हता. आणि फोन पडलेला वालूमध्ये. अख्खी गाडी वेळे अख्खा शोधला. त्याच्यानंतरला भेटला फोन. आणि हे बघा ते भारी वाटतंय. आता आम्ही गणपतीपुळेला आलोय. पोचलो आता. कारण की संध्याकाळी आलो जरा. संध्याकाळ जरा नाही काही नाही. डायरेक्ट आतमध्ये पाया पडायला चाललो सगळी जण. गाड्या आमच्या इकडे आहेत दोन्ही. आणि डायरेक्ट एंट्री भेटली. डायरेक्ट VIP गाईस. VIP एंट्री. VIP एंट्री डायरेक्ट गेट मधून. आता चाललो दर्शनाला जाते. दर्शन पण डायरेक्ट VIP. चला आता दर्शन करूया. चला आता आम्ही दर्शनाला जातो सगळी. काहीच आता आम्ही आलो घरी. म्हणजे जिथे आम्ही राहतोय तिथे. आता आम्ही कोल चिकन कवलावरती चिकन बनवतोय. कोल चिकन फ्राय. सगळे बसल्या तिथे.
आता नुसता गाडीत बसायचा आणि निघायचा. बसायचा झोपाचा. या आधी काम ही करणार आहे. आता नाश्ता करतो. नाश्ता करून आता जाऊ आता. हा ब्लॉग इथेच एंड करू आम्ही. आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. बाय.